पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली। प्रांजल खेवलकरांच्या पुण्यातील दवाखान्यावर पोलिसांची धाड। पुण्यातील खराडी भागामध्ये असणाऱ्या कोल्ड रश हॉस्पिटलवर पोलिसांकडून मागील 2 तासांपासून चौकशी केली जात आहे। हॉस्पिटलमध्ये धाड टाकून पुणे पोलिसांकडून शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यात येते। मागील 2 तासांपासून ही धाड सुरू आहे। पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यांच्या बंगल्यावर सकाळी या ठिकाणी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला। त्यानंतर आता त्यांच्या रुग्णालयावरती दवाखान्यावर सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकलेली आहे। पुण्यातील खराडी भागामध्ये असणाऱ्या कोल्ड रश हॉस्पिटलवर पोलिसांकडून मागील 2 तासांपासून चौकशी केली जाते। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर प्रांजल खेवलकर यांचं जे हॉस्पिटल आहे ते पुण्यातील खराडी परिसरात आहे। गोल्ड क्रेश नावाचं हे जे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलवरती गेल्या 2 तासापासून पोलिसांची छापेमारी आपल्याला पाहायला मिळत आहे। या छापामध्ये सगळं हॉस्पिटल जे आहे ते सर्च केलं जात आहे आणि या हॉस्पिटलमधून काय भेटतं का पोलिसांना याची माहिती जी आहे ती आता पोलीस घेताना दिसत आहे। जी, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूयात। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी आता प्रतिक्रिया समोर येत आहेत। आपण पाहतोय पोलिसांकडून आता खेवलकरांच्या पुण्यातील रुग्णालयावरती धाड टाकण्यात आलेली आहे। एकनाथ खडसे यांची सुद्धा आता यावर प्रतिक्रिया येते। मागील 2 तासांपासून पुणे पोलिसांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात आहेत। सकाळी त्यांच्या बंगल्यावर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला। त्यानंतर आता त्यांच्या दवाखान्यावर पोलिसांची धाड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।